ओके. आपलं लास्ट पॉईंट कुठे आलं होतं? इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इव्हॅपोरेशन म्हणजे काय? बाष्पीभवन. आणि जास्त जास्त पर्सेंटेजमध्ये बाष्पीभवन कोणत्या एरियामध्ये होतं? कुठे होतं ते? समुद्रामध्ये. ठीक आहे. आता हे काय झाली? एक मेन प्रोसेस झाली. कशामधली? हायड्रोलॉजिकल सायकलमधली. जर इव्हॅपोरेशनच नाही झालं तर पुढची प्रोसेस चालणार आहे का? नाही. त्याचं क्लाउड फॉर्मेशन होईल ना, त्याचं रेनफॉल होईल ना, त्याचं रन ऑफ होईल. म्हणजे पुढे काय होते? पूर्ण प्रोसेस ही थांबून जाईल. म्हणजे काय झालं? इव्हॅपोरेशन पण मेन आहे. याचा अर्थ असं नाही की फक्त इव्हॅपोरेशन मेन आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक जी काही प्रोसेस येते, जसं मी सांगेन तुम्हाला, इव्हॅपोरेशन, ट्रान्सपिरेशन, कंडन्सेशन, प्रेसिपिटेशन, रन ऑफ, ह्या पाचही प्रोसेस काय झाल्या? मेन झाल्या. त्याच्यामधली एकही प्रोसेस राहिली तर काय होतं? हायड्रोलॉजिकल सायकल पुढे चालणार नाही. ठीक आहे. आता त्यांनी इव्हॅपोरेशन म्हणजे काय दिलेलं आहे? फॉर द वॉटर सायकल टू वर्क, वॉटर हॅज टू गेट फ्रॉम द अर्थ सरफेस बॅक अप इन टू द स्काईज सो इट कॅन रेन बॅक डाऊन. म्हणजे काय? की जे अर्थ सरफेसवर वॉटर आहे, त्याला काय होणार आहे? आपल्याला स्काईजपर्यंत जाईल. म्हणजे काय होते? इव्हॅपोरेट होईल ओशनमधून आणि काय होईल? क्लाउड फॉर्मेशन होतं इथे. म्हणजेच काय आपल्याला काय करावं लागणार आहे? की तिथे समुद्रामधलं जे पाणी त्याचं काय होईल? इव्हॅपोरेशन होते. अर्थ कळतं तुम्हाला? जे बाष्पीभवन होईल ते. इट इज अ इनविजिबल प्रोसेस of evaporation that changes liquid and frozen water into water vapor gas, which then floats up into the skies to become the clouds. म्हणजेच काय? की आता इव्हॅपोरेशन म्हणजे असं नाही की फक्त पाण्याचंच ते काय होणार आहे? बाष्पीभवन असं नाही. आता काही ठिकाणी काय असणार आहे? ते फ्रोझन फॉर्ममध्ये असतं, म्हणजे बर्फाच्या फॉर्ममध्ये असणार आहे. मग त्याचंसुद्धा जे इव्हॅपोरेशन होते, म्हणजे त्याची पण जी वाफ तयार होणार आहे किंवा जी पाण्याची पण वाफ तयार होणार आहे, ह्या दोघांची वाफ जी आहे ते काय होतं आहे? वरती आकाशामध्ये जाईल आणि काय होईल? क्लाउड फॉर्मेशन होईल. कळते? इव्हॅपोरेशन म्हणजे काय? लिहिता येईल. नेक्स्ट काय आहे? ट्रान्सपिरेशन. आता ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? आपण इव्हॅपोरेशन, ट्रान्सपिरेशन ह्या दोघांचा अर्थ काय आहे? एकदम सारखं आहे. बाष्पीभवन. फक्त इव्हॅपोरेशनमध्ये काय होतं? की जे पाणी आहे किंवा जी वाफ तयार होते, बाष्पीभवन जे होतं आहे ते कुठून होईल? वॉटर बॉडीजमधून. मग ते कोणतेही असो. पण ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स. हे काय आहे? मेन आहे. ट्रान्सपिरेशन हे फक्त प्लांट्ससाठी कन्सिडर केलं जातं. म्हणजेच काय? जे प्लांट्सचे जे लीफ असतात, म्हणजे जे पानं असतात, त्याच्या सरफेसवर काय होतं आहे? सूर्यप्रकाश पडतो. मग तिथे जे ह्या झाडांनी जे पाणी ॲब्झॉर्ब केलेलं असतं त्याच्या काही पर्सेंटेजमध्ये काय होतं? त्याचं बाष्पीभवन होतं. कुठून? ह्या पानांच्या सरफेसमधून. आणि मग ते जे बाष्पीभवन झालेलं वाफ असते ती सुद्धा कशासाठी यूज होते? क्लाउड फॉर्मेशनमध्ये. म्हणजे काय झालं? ट्रान्सपिरेशन ही सुद्धा एक मेन प्रोसेस झाली हायड्रोलॉजिकल सायकलमधली. डिफरन्स कळतोय? इव्हॅपोरेशन म्हणजे काय? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम वॉटर बॉडीज. आणि ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स. राहील लक्षात? नेक्स्ट त्यांनी पॉईंट काय दिला आहे? इट इज द एक्सेस वॉटर अँड इट लिव्स द प्लांट थ्रू ट्रान्सपिरेशन. म्हणजे असं नाही की झाडांमधलं सगळं पाणी काय होते? सूर्यप्रकाशामुळे वाफ तयार होते असं नाही. जे पाणी त्या प्लांटला लागत नाही, जे एक्सेस झाले ते काय होतं? त्याचं बाष्पीभवन होतं आणि मग त्याला काय म्हणतात? ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन इज इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग द मॉइश्चर कंडिशन इन द एन्व्हायरमेंट. ओके. म्हणजे आता ज्यावेळेस झाडाला जास्त पाणी होतं, तुम्ही पण ऐकलं असेल, ज्यावेळेस झाडाला जास्त पाणी जातं त्यावेळेस काय होतं? झाड जगत नाही. ओके. म्हणजे ते काय झालं? एक इम्पॉर्टंट कंडिशन झाली. काय? ट्रान्सपिरेशन. की जी मॉइश्चर कंडिशन आहे एन्व्हायरमेंटची ती मेंटेन करण्यासाठी. म्हणजे काय होतं? जे एक्सेस वॉटर आहे ते काय होऊन जातं? मग ट्रान्सपिरेशनने त्या प्लांटमधून कमी होत असतं. मग त्याच्यामुळे काय होतं? प्लांट्सची पण लाईफ वाढते आणि वरती काय होतं? क्लाउड फॉर्मेशन पण तयार होतं आहे. आता नेक्स्ट काय आहे? ॲज मच ॲज 10% ऑफ मॉइश्चर
in the earth atmosphere is from transpiration of water by plants. आता जे 100% मॉइश्चर असेल अर्थमध्ये त्याच्यामधलं काय 10% हे कुठून येतं आहे आपल्याला ट्रान्सपिरेशनने. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स. ओके, इव्हॅपोरेशन म्हणजे काय इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम वॉटर बॉडीज. राहील लक्षात. इव्हॅपोरेशन झालं, ट्रान्सपिरेशन झालं, बाष्पीभवन तर झालं आहे. मग त्याच्यानंतर काय होतं क्लाउड फॉर्मेशन. आता त्या क्लाउड फॉर्मेशनसाठी एक सायंटिफिक वर्ड आहे, त्याला काय म्हणतात कंडेन्सेशन. आता त्यांनी काय दिलं इथे इट इज द प्रोसेस बाय विच वॉटर वेपर इन द एअर इज चेंज इन टू लिक्विड वॉटर. कंडेन्सेशन म्हणजे काय असतं की जे वॉटर वेपर तयार झालेले असतात त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो तो लिक्विड वॉटरमध्ये. आता ज्यावेळेस हे लिक्विड वॉटरमध्ये तयार होतं म्हणजे काय होतं तिथे आधी काय होणार आहे क्लाउड फॉर्मेशन होईल कंडेन्सेशनमध्ये. ठीक आहे. आता क्लाउड फॉर्मेशन होतं म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की पाणी तर असतंच पण ज्यावेळेस ते तसं जसं मूव्ह होत जातं इकडे जसं जसं ते मूव्ह होत जातं तिथे काय होतं त्याचं वेट काय होतं आहे वाढत जातं या क्लाउड्सचं. मग ज्यावेळेस ते मूव्ह होते जमिनीकडे त्याचं वेट पण वाढत जाते तर ते काय होते त्याची हाईट इथे असेल तर ते कुठे जातं थोडंफार खाली जात असतं. म्हणजे आपल्या जमिनीकडे ज्यावेळेस येतं ढगं खाली आलेले दिसतात आपल्याला. आता ते कशामुळे होतं की त्याचं वेट वाढलेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं असतं पाणीची जी क्वांटिटी आहे ती कंटिन्युअसली वाढत असते. आणि ज्यावेळेस एक सर्टन पॉईंट येतो किंवा जे माउंटन्स त्याच्या रस्त्यामध्ये येतात मग त्यावेळेस तो तिथे काय होतो थांबतो. काय होतं जे क्लाउड्स असतात तिथे माउंटन्सच्या एरियामध्ये काय होतं त्याची मूवमेंट थांबते आणि तिथे ते थोडा वेळ थांबतात आणि मग तिथे काय होतं आहे पाऊस पडतो. आपण ऐकलं असेल की जे माउंटेनियस एरिया असतात तिथे पाऊस जास्त पडतो. कशामुळे की तिथे जे डोंगर असतात ते ढगांच्या रस्त्याच्या म्हणजे त्याच्या समोर येऊन जातात मग त्याच्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही मग त्याच्यामुळे काय होतं तिथे पाऊस पडतो. ठीक आहे. आता कंडेन्सेशनमध्ये जी मेन प्रोसेस आहे ती काय आहे फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स. लक्षात राहील. इव्हॅपोरेशनमध्ये काय होतं इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम वॉटर बॉडीज. ट्रान्सपिरेशनमध्ये काय होतं इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स. आणि कंडेन्सेशनमध्ये काय होतं फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स विच इज द मेन प्रोसेस ऑफ वॉटर सायकल. ठीक आहे. आता क्लाउड फॉर्मेशन तर झालं मग नंतर पाऊस पण पडायला हवा मग त्याला काय म्हणतात प्रेसिपिटेशन. ठीक आहे. आता प्रेसिपिटेशनची डेफिनेशन बघूया आपण. इट इज डिफाईन ॲज द फॉल ऑफ मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द अर्थ सरफेस इन एनी फिजिकल फॉर्म. आता आपण ऐकलं असेल स्नोफॉल होतो रेनफॉल होतो. आपल्याकडे स्नोफॉल होत नाही रेनफॉल होतो पण हे दोन फॉर्म आपल्याला मेन ऐकलेले असतील. अजून वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते तुम्हाला नाही आहे म्हणून ते तुम्हाला उगाच कन्फ्युजन होण्यासाठी सांगत नाही आहे पण असतात. मग तुम्ही हे दोन जे आहेत ते मेन लक्षात ठेवा की स्नोफॉल होतो रेनफॉल होतो. म्हणून इथे डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे ऑन अ सरफेस इन एनी फिजिकल फॉर्म म्हणजे ते कोणत्याही फॉर्मेशनमध्ये काय होते पाणी जमिनीवर येते. काय दिले त्यांनी फॉल ऑफ मॉइश्चर फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणातून जे पाणी आहे किंवा जे मॉइश्चर आहे ते कुठे येते अर्थ सरफेसवर इन एनी फिजिकल फॉर्म. कळते प्रेसिपिटेशन म्हणजे काय म्हणजेच काय इन शॉर्ट प्रेसिपिटेशन म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं लक्षात ठेवू शकताय की रेनफॉल होतो आहे पण मग त्याला सायंटिफिक वेने आपल्याला सांगावं लागणार आहे. मग त्याचा अर्थ काय होतं आहे फॉल ऑफ मॉइश्चर फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू द अर्थ सरफेस इन एनी फिजिकल फॉर्म. राहील लक्षात. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले इट इज द मेजर फॅक्टर कंट्रोलिंग हायड्रोलॉजी ऑफ ए रिजन. काय की म्हणजे कोणत्याही एरियामधलं जे वॉटरशी रिलेटेड जे काही असेल जे काही प्रोसेस असेल ती कोण कंट्रोल करते प्रेसिपिटेशन म्हणजे त्या एरियामध्ये किती पाऊस होतो आहे
त्याच्यानुसार पुढे काय काय त्या एरियामध्ये कंटिन्युअस वाढणार आहे. ते कशावर डिपेंड होतं आहे, रेनफॉलवरच सगळं काम चालतं आपलं, की तिथे व्हेजिटेशन किती होणार आहे किंवा आपल्याला पाण्याची गरज किती लागणार आहे, तिथे किती पाणी पडतं आहे, हे सगळं कशावर डिपेंड असतं, प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे काय, रेनफॉल. इट इज मेजर इनपुट ऑफ वॉटर टू द अर्थ सरफेस. म्हणजे काय, जे आपली पृथ्वीचा जो सरफेस आहे, म्हणजे आपल्याला जे पाणी भेटतं ते जास्त प्रमाणातून कुठून भेटतं, रेनफॉलमधून. रेनफॉल म्हणजे काय, प्रेसिपिटेशन. ओके, राहील लक्षात. इव्हॅपोरेशन काय होतं, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम वॉटर बॉडीज. ट्रान्सपिरेशन काय होतं, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स. नेक्स्ट काय होतं, कंडन्सेशन. कंडन्सेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स. नेक्स्ट काय आहे, प्रेसिपिटेशन म्हणजे काय, फॉल ऑफ मॉइश्चर फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू द अर्थ सरफेस. झालं, म्हणजेच रेनफॉल. आता पाऊस तर पडून गेला, मग आता त्याचा पुढचा प्रवास चालू होणार आहे कुठे, मग तो समुद्रामध्ये जाईल, काही पार्ट जमिनीमध्ये जाईल किंवा काही पार्ट नदीमध्ये वाहत राहील. हे काय झालं, आता त्याच्यामध्ये म्हणजे ती काय झाली, इन्फिल्ट्रेशन. ओके, हे काय सांगितलं तुम्हाला की काही पार्ट जमिनीमध्ये जातोय, काही पार्ट काय होईल, वाहून जाईल आणि वाहत तो एंडिंगला कुठे, ओशनमध्ये मीट होईल. ओके, आता मग जो जमिनीमध्ये जातोय, काही प्रमाणामधलं पाणी काय होते, जमिनीमध्ये मुरतंय, त्याला काय म्हणतात, इन्फिल्ट्रेशन. ओके, आता इन्फिल्ट्रेशनची डेफिनेशन बघू. इन्फिल्ट्रेशन इज द प्रोसेस बाय विच प्रेसिपिटेशन ऑर water soaks into subsurface soil and moves into rocks through cracks and pore surface. म्हणजे काय, जे प्रेसिपिटेशन होतंय किंवा जे पाणी आहे ते काय होतंय, सबसर्फेस सॉईलमध्ये सोक होणार आहे. म्हणजे काय, जमिनीमध्ये ते काय होतंय, मुरतंय. कशा थ्रू, की जे रॉक्स आहेत त्याच्यामध्ये काही क्रॅक्स असतात, त्या क्रॅक्स थ्रू खाली जाईल, किंवा जी माती आहे त्याच्यामध्ये पोर्स असतात. पोर्स म्हणजे काय होतं, ओके, पोर्स म्हणजे काय होतं, की जमिनीमध्ये जे माती असते, मातीमध्ये काही होल्स असतात, गॅप्स असतात. त्या गॅप्समधून काय होतं, पाणी मूव्ह होतं. जे मी तुम्हाला ऑलरेडी GT मध्ये सांगितलेले, की पोर्स म्हणजे काय, रॉक्समध्ये क्रॅक्स असतात की त्याच्यातून पाणी काय होतं, त्याची मूवमेंट होते. ठीक आहे, कळतंय. इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, की जे काही प्रेसिपिटेशन होतं त्याच्यामधलं जे काही प्रमाणामधलं पाणी आहे ते काय होतं, जमिनीमध्ये मुरतंय. मग ते कसं थ्रू मुरणार आहे, की जे सॉईल आहे त्याच्यामध्ये काही पोर्स असतात किंवा जे रॉक्स जर रॉकी एरिया असेल तर त्या रॉक्समध्ये जे काही क्रॅक्स असतात त्या क्रॅक्स थ्रू पाणी काय होतंय, खाली वाहणारे, याला काय म्हणतात, इन्फिल्ट्रेशन. राहील लक्षात. ही डायग्राम पण तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे काही नोट्स आहेत प्रॉपरली लिहून घ्यायचे. ओके, नेक्स्ट काय, आता काही पाणी तर काय झालं, जमिनीमध्ये मुरून गेलं. त्या एरियाची किंवा त्या जमिनीची तेवढीच कपॅसिटी होती ते पाणी शोषण्याची, त्याने पूर्ण पाणी शोषून घेतलं. पण मग आता त्यानंतर जे पाऊस पडतोय, मग त्या पाण्याचं काय, बाकीचं पाणी काय होतंय, वाहून जाते. ओके, मग त्याला काय म्हणतात, रन ऑफ. ओके, आता रन ऑफची डेफिनेशन बघूया. रन ऑफ इज प्रेसिपिटेशन दॅट डिड नॉट get infiltrated or absorbed into the soil or did not evaporate and therefore made its way from the ground surface into places that water collects. आता याची आपल्याला वाटते की डेफिनेशन खूप मोठी आहे, पण अर्थ जर तेव्हा कळला ना, त्याच्यानंतर तुम्हाला ही डेफिनेशन लिहिण्यामध्ये सोपं जाणार आहे. ठीक आहे, आता रन ऑफ म्हणजे काय, आपण एकदा सोप्या भाषेमध्ये कळून घेऊ. म्हणजे काय, की जे पाणी प्रेसिपिटेशनमध्ये जे पाणी जमिनीमध्ये पण मुरलं नाही किंवा जे पाणी त्याचं इव्हॅपोरेशन पण झालं नाही, मग उरलेलं जे काही पाणी आहे जे जमिनीत पण मुरलं नाही, त्याचं इव्हॅपोरेशन पण झालं नाही, असं पाणी काय करतं, एक स्वतःचा रस्ता बनवतं वाहण्यासाठी, कुठे, ग्राउंड सरफेसवर. आणि मग ते वाहत वाहत कुठे जातं, जिथे एखादी प्लेसवर जिथे काय होते, पाणी कलेक्ट होते. म्हणजे मग तुम्ही इथे वाटलंच तर ओशन पण लिहू शकताय,
पण आता नेहमी रन ऑफ म्हणजे काय, की समुद्रामध्येच जाऊन मिक्स होणारे असं नाही, की रन ऑफ म्हणजे काय जे नदीमध्ये सुद्धा वाहते ते सुद्धा काय कशामध्ये कन्सिडर होणारे रन ऑफमध्ये. म्हणून मी इथे मेन्शन नाही केलं ओशन. मग तिथे काय येणार, इन टू प्लेसेस दॅट कलेक्ट द वॉटर, म्हणजे अशा प्लेसवर जिथे पाणी कलेक्ट होतंय. आता ते ऑब्विसली कुठे होतंय, उत्तराच्या साईडवर होतंय. म्हणजेच काय आलं, रन ऑफ म्हणजे काय, इज द प्रेसिपिटेशन दॅट डिड नॉट गेट इनफिल्ट्रेटेड or did not evaporate and made its way from the ground surface into places that water collect. कळतंय, जे पाणी जमिनीत पण मुरलं नाही, ज्या पाण्याचं बाष्पीभवन पण झालं नाही, मग जे काही पाणी उरतंय ते काय होतंय, स्वतःचा एक रस्ता बनवतं वाहण्यासाठी आणि वाहत जातं आणि एका ठिकाणी कलेक्ट होतं, जिथे सगळीकडचं पाणी कलेक्ट होतंय. याला काय म्हणतात, रन ऑफ. रन ऑफ म्हणजे काय, एका शॉर्ट मेथडमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, जे वाहतं पाणी असतं त्याला काय म्हणतात, रन ऑफ. वाहतं पाणी, रन म्हणजे काय, वाहतं पाणी. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, रन ऑफ कॉजेस इरोजन अँड कॅरी केमिकल्स अँड सबस्टन्सेस ऑन द ग्राउंड सरफेस अलॉंग द रिव्हर फेअर द वॉटर एंड्स अप. आता पाणी वाहतंय, पाणी एकटं तर नाही वाहत, त्याच्यासोबत जे जमिनीवर काही असतं, जे काही सबस्टन्सेस असणारे किंवा जे काही माती असणारे ते काय असतं त्याच्यासोबत वाहत जातं. वाहत गेलं त्याच्यामुळे तिथे काय होतंय, इरोजन. इरोजन ही कन्सेप्ट मी तुम्हाला जिओटेकमध्ये सांगितलेली, परत एकदा सांगते. इरोजन म्हणजे काय होतं, की जे समजा एखादी रॉक आहे, रॉकचे काय होतात, एखादी रॉक आहे, तो पाण्याच्या वाहत्या जो रस्ता आहे त्याच्यामध्ये येतोय. समजा नदीमध्ये पकडा, एखादी दगड आहे तो नदीमध्ये आणि पाण्याचा फ्लो वाढतोय कंटिन्युअसली, तर काय होते, जसं जसं टाईम जातोय रॉकची साईज कमी होते. लगेच कमी नाही होणार, पण काही वर्षानंतर ते काय होते, कमी होते. का बरं कमी होते, कारण की कंटिन्युअसली तिथे काय होते, पाणी त्याच्यावरून वाहते, घर्षण होते, त्याच्यामुळे काय होते, ते रॉक्सचे काय असतात, तुकडे होतात. त्याला काय म्हणतात, इरोजन. ओके, म्हणजे काय, रन ऑफ कॉजेस इरोजन. नेक्स्ट पॉईंट काय आहे, इट ऑल्सो कॅरी केमिकल्स अँड सबस्टन्सेस ऑन द ग्राउंड सरफेस. आपल्याला हे माहितीच आहे की पाणी वाहताना आपल्यासोबत सगळं काही घेऊन जातं, जे जे काही त्याच्या रस्त्यामध्ये येतं. आता तेच थोडंसं सायंटिफिक वेमध्ये त्यांनी म्हणजे इकडे दिलेलं आहे. ओके, कळतंय. आता आपण इथे बघू, इथे काय झालं होतं, इव्हॅपोरेशन झालं, इथे मग प्रेसिपिटेशन झालं, इथे काय झालं, इन्फिल्ट्रेशन झालं, आणि जे काही पाणी उरलं त्याचं काय झालं, रन ऑफ झालं, सरफेस रन ऑफ. हे काय आहे, सरफेस रन ऑफ. आणि नंतर ते वाहून वाहून कुठे येतं, अशा प्लेसवर जिथे वॉटर कलेक्ट होतं. ठीक आहे, राहील लक्षात रन ऑफ म्हणजे काय. आता नेक्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ. आता त्याच्यामध्ये भरपूर फॅक्टर्स येतात की रन ऑफमध्ये, की कोणकोणत्या कंडिशनमुळे रन ऑफ कमी होईल किंवा कोणकोणत्या कंडिशनमुळे रन ऑफ वाढेल. म्हणजे काय, आता फर्स्ट बघूया आपण काय आहे, रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. आता जर खूप पाऊस पडला, एक कंडिशन इमॅजिन करा की 1-2 तास कंटिन्युअस पाऊस चालू आहे एकदम जोरात, तर तेव्हा काय होतं, पाणी वाहताना दिसतं की सगळं पाणी जमिनीमध्ये मुरून जातं. काय होतं, वाहताना दिसतं आपल्याला पाणी. म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल. जेव्हा पाऊस खूप जास्त पडतो तेव्हा काय होतं, पाणी जास्त वाहतं. मग तिथे काय झालं, मोर रेनफॉल मोर विल बी रन ऑफ. राहील लक्षात, इंटेन्सिटी जेवढी वाढते पावसाची तेवढं रन ऑफ वाढतं. म्हणजे काय झालं, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रन ऑफ. फर्स्ट. सेकंड काय आहे, ड्युरेशन ऑफ रेनफॉल. आता पाऊस किती वेळ पडतोय, आता फर्स्ट एक पकडा की पाऊस किती 5-10 मिनटं पडला, लगेच पाणी वाहायला चालू होईल का, नाही होत.
जे 5-10 मिनटामध्ये जे काही पाणी जमिनीवर आले ते काय होतं, जमीन शोषून घेते. त्याच्यामुळे काय होतं, जर टाईम जर कमी असला, रेनफॉलची ड्युरेशन जर कमी असली, तर काय होतं, रन ऑफ डिक्रीज होतो. आणि रेनफॉलची जर ड्युरेशन वाढली तर रन ऑफ काय होतं, इन्क्रीज होतं. 10 म्हणजेच काय, जर रेनफॉल 10 मिनटं चालतोय तर तिथे काय असणार आहे, रन ऑफ कमी असणार आहे. तोच रेनफॉल 1 तास 2 तास चालतोय म्हणजे काय झालं, त्याचं ड्युरेशन वाढलंय, मग तिथे रन ऑफ काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट काय झाला, इंटेन्सिटी वाढली, जोरात पाऊस आला खूप. आता ड्युरेशन आणि इंटेन्सिटीमध्ये दोघांमध्ये फरक आहे. आता समजा की 10 मिनटं पाऊस चालतोय, पण त्या 10 मिनटामध्ये खूप जोरात पाऊस आला, म्हणजे जे पाणी पडते जमिनीवर त्याची क्वांटिटी काय आहे, खूप जास्त आहे. तिथे काय होईल, रन ऑफ होईल. तुम्हाला डिफरन्स कळतोय इंटेन्सिटी आणि ड्युरेशनमधला. जर 2 तास पाऊस चालतोय पण एकदम कमी आहे, असं एकदम बारीक बारीक काहीतरी पाऊस पडतोय, तिथे काय होणार, रन ऑफ होईल का, नाही होणार. हे पण मेन आहे. आता तुम्हाला क्वेश्चन कसा येतोय त्यावेळेस तुम्ही, आता तुमचे क्वेश्चन म्हणजे असं असू शकते की तुम्हाला MCQ बेस्ड एक्झाम असेल, जी जेव्हा कधी होईल, मग तुम्हाला हे जे आहे फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ याच्यावर जास्त करून MCQ येऊ शकतात ह्या युनिटवर. त्याच्यामुळे तुम्हाला हे डबल डबल सांगते मी, इंटेन्सिटी आणि ड्युरेशनमध्ये काय डिफरन्स आहे. आता MCQ कसा फ्रेम होतोय त्याच्यावरून तुम्हाला ते जज करता आलं, म्हणजे यायला हवं की इंटेन्सिटी म्हणजे काय, ड्युरेशन म्हणजे काय. जर पावसाचं ड्युरेशन वाढतंय तर काय होईल, रन ऑफ वाढणार आहे. पावसाचं ड्युरेशन कमी झालं तर रन ऑफ कमी होणार आहे. सेम इंटेन्सिटी जर वाढली तर रन ऑफ काय होणार आहे, वाढणार आहे. इंटेन्सिटी जर कमी झाली रेनफॉलची तर रन ऑफ काय होणार आहे, कमी होणार आहे. झाला फर्स्ट पॉईंट, काय झाला, रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. हे काय, रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक याच्यावर रन ऑफ डिपेंड करतो की रेनफॉलची म्हणजे पाऊस कशा प्रकारामध्ये पडतोय त्याच्यावर काय होतं, रन ऑफची क्वांटिटी किती असणार हे डिसाईड होतं. नेक्स्ट काय आहे, टोपोग्राफी. आता हे पुढचे पॉईंट्स वाचण्याआधी एक जनरल आहे की म्हणजे डोंगराळी एरिया असेल जिथे माउंटन्स आहे, म्हणजे स्टीप स्लोप आहे, तिथे तिथे रन ऑफ जास्त म्हणजे पाणी वाहून जातं की तिथे मुरतं. ऑब्वियसली तिथे काय होऊन जातं, वाहून जातं. का, की तिथे स्लोप असतो. म्हणजे काय, जो माउंटेनियस एरिया असतो म्हणजे जिथे व्हॅली आहे, हिल्स आहे, तिथे काय होतं, रन ऑफ वाढतो. का बरं, कारण की तिथे स्लोप असतो. पाणी वाहून जाण्यासाठी त्याला एक स्लोप भेटतो त्या एरियामध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं, जो हिली एरिया आहे किंवा जो व्हॅली एरिया आहे तिथे काय होतं, रन ऑफ इन्क्रीज होतो. नेक्स्ट काय, जर प्लेन सरफेस असणार आहे की एकदम लेवलमध्ये सरफेस आहे, तिथे पाणी वाहून जाईल की मुरेल, ऑब्वियसली ते मुरेल. का बरं, कारण की ते त्याला स्लोप भेटत नाही, वाहण्यासाठी जागा भेटत नाही. मग ती जमीन जेवढं काही पाणी ॲब्झॉर्ब करण्याची त्याची कपॅसिटी आहे तिथल्या मातीची, ती जी माती आहे तेवढं पाणी ॲब्झॉर्ब करूनच घेईल. म्हणजे काय होईल, जो प्लेन सरफेस आहे तिथे काय होतं, रन ऑफ कमी होतो. आणि जो माउंटेनियस एरिया आहे तिथे काय होतं, रन ऑफ इन्क्रीज होतं. कळलंय, म्हणजे काय, रन ऑफ डिपेंड्स ऑन सरफेस स्मूथनेस अँड स्लोप. म्हणजे काय, रन ऑफ त्याची जो सरफेस आहे त्याच्या स्मूथनेसवर आणि स्लोपवर डिपेंड करतो. स्लोप तर कळलं, स्मूथनेस म्हणजे काय, की जर समजा जो एरिया आहे तो रॉकी एरिया असेल, जरी प्लेन असलं पण तो रॉकी एरिया आहे, तिथे काय होणार आहे, पाणी मुरेल का. आता क्रॅक्स असतात रॉक्समध्ये पण ते खूप मायनर क्रॅक्स असतात की लगेच पाणी त्याच्यातून झिरपून जाणार असं नाही, त्याला टाईम लागतो रॉक्समधून जाण्यासाठी ॲज कम्पेअर टू सॉईल. म्हणजे काय झालं, स्मूथनेसवर आपण त्याचं काय करतोय, चेक करतोय एरिया. आता रॉकी एरिया आहे तर मग तिथे काय होईल, जो रन ऑफ असणार आहे तो कमी असणार आहे. आणि जर सॉईल असेल त्या एरियामध्ये, माती असेल आणि ती पण कोणती परवियस, म्हणजे त्याच्या थ्रू काय असणार आहे, पाणी वाहू शकतंय, अशा ठिकाणी काय होतंय, पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं मातीमध्ये. त्याच्यामुळे जे पाऊस पडला होता त्याच्यामधलं जास्त प्रमाणामधलं पाणी कुठे गेलं, जमिनीमध्ये गेलं.
आणि मग त्याच्यामुळे काय जमिनीमध्ये जमिनीवर खूप कमी प्रमाणामध्ये पाणी उरलं, म्हणजेच काय होतं रन ऑफ ते कमी होतोय. राहील लक्षात. रेनफॉल काय होतं, इंटेन्सिटी वाढली तर काय होतं रन ऑफ वाढतं, ड्युरेशन वाढलं तरी पण रन ऑफ वाढतं. हिली एरिया व्हॅली एरिया असेल तिथे रन ऑफ वाढतं, आणि जर प्लेन सरफेस असेल तिथे काय होतं रन ऑफ कमी होतं. रॉकी एरिया असेल तिथे रन ऑफ वाढतं, आणि जर सॉईल असेल त्या एरियामध्ये तर तिथे काय होतं रन ऑफ कमी होतं. राहील लक्षात. ओके. आता ते 2 झाले. एक काय झालं टोपोग्राफी, आणि दुसरं काय होतं रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. आता हे 2 सोडून पुढे अजून काही आहेत की ज्याच्यावर काय होतं रन ऑफ डिपेंड करतं, जसं आहे जिओलॉजी, सरफेस कंडिशन, शेप अँड साईज ऑफ कॅचमेंट, मेट्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक आणि काय होतं स्टोरेज कंडिशन. आता हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके. पण आता तोपर्यंत हे जे काही पॉईंट्स आहे ते तुम्ही रिवाईज करायचे. त्यानंतर आपण एक काय घेणार आहे ऑनलाईन मीटिंग घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे सगळे काही क्वेश्चन्स विचारणार आहे, त्याच्यावरून मी तुमची अटेंडन्स लावणार आहे. सो तुम्हाला हे सगळे पॉईंट्स नीट क्लिअर बघायचे की काय काय होतं काय नाही आहे. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा, आणि लगेच ते तुमचे मी डिस्कशनमध्ये सॉल्व करेन. ठीक आहे. आता इथे आपण लेक्चर संपवूया आपलं. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. सगळ्यांना हॅपी इंजिनियर्स डे. थँक्यू.